गाईज आता आम्ही चाललोय शेतामध्ये. तुम्हाला मी रस्ता दाखवतो शेतातला, म्हणजे कळेल तुम्हाला कसं असतं शेत. ओ माय गॉड, मी फक्त मागे बसलोय तरी माझी फाटतीये माहितीये. मेरी नाही फट रही भाई. हा आता असा रस्ता आहे, पावसाळ्यात काय अवस्था असेल हा बघा. रस्त्याच्या मध्ये थांबलाय मग. गुड गुड. गाय का? सो गाइस दिस इज द केड़ी की खेती. अभी हम जा रहे हैं, लेकिन अभी हम यहाँ पे थामेंगे. तो अभी आप देख सकते हो ये दो कुत्तों की लड़ाई चल रही है. अभी हमने उनकी लड़ाई मिटाई है. वो अभी वो क्या कर रहे थे, भांड रहे थे ना, तो हमने उनको रुकाया. कुंदन ने हॉर्न बजा के उनको भगा दिया. चलो रे. अरे अरे तू लोग को बोलू. देखो अभी हमने कुत्तों को भगाया. ये केड़ी की खेती है, हम केड़ी की खेत में आए हैं और ये हमारा रास्ता है. सो अभी आपको अगर खेत में जाना है कभी, तो आप ऐसे रास्ते से जा सकते हो. गांव में अगर जाओगे ना तो ऐसा रास्ता आपको पाने को मिलेगा. यहाँ पे गाय मशी चर रहे हैं. किधर है गाय? ये देखो इधर एक गाय है, केड़ी खा रही है गाय. इधर एक है, उधर भी दो बैल है. आपको दिखाता हूँ, ये देखिए केली के ट्री ऐसे होते हैं, तब केली लगती है उस पे. चलो थोड़ा कॉम्प्लिकेटेड रास्ता है जाने के लिए. ओ माय गॉड भाई, कुठे आहेस तू? दिख रहा है क्या आपको? काय आहे? हाँ ओके, ही इज शोइंग पिकलेले बनाना. नॅचरली पिकलेली केळी. काही आम्हाला काही कॉम्प्लिमेंट्स तुमच्याबद्दल, काय सजेशन तुम्ही काय सांगू शकाल? कॉम्प्लिमेंट तसं असं काही नाही मुळात, पण शक्यतो घरीच जर जागा असेल तर परसबागेमध्ये ऑर्गॅनिक फूड क्रिएट करायचा प्रयत्न करा. ऑर्गॅनिक खाण्याचा प्रयत्न करा आणि स्वस्त राहा. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी केळी कधी खात नाही बरं का, बट दिस इज द ऑर्गॅनिक म्हणून खातो आता मी. अँड दिस इज माय फ्रेंड, ही इज ऑल्सो इटिंग. एक नंबर, एकदम फ्रेश केळी आहेत. आपण मार्केटला खातो, पण काय असतं ना, त्याला फर्टिलाइज करतात, त्याला पिकवलं जातं, आणि हे नैसर्गिकरित्या पिकलेली केळी आहेत. तर ते त्याला कोणतं खत पाणी घालून पिकवलं गेलेलं नाही. सो म्हणून दिस इज द बेस्ट. आणि मी कितीतरी वर्षापासून केळी नाही खाल्ली, पण आज खाल्लंय मी केळ. सो एन्जॉईंग. जे काय बोललो ते बरोबर आहे का? हां 100%. शेतकरी माणूस हा आहे बरं का, मी शेतकरी माणूस नाही आहे. सो त्यानं BSc MSc ॲग्री झालेलं आहे आणि तो परभणी जिल्ह्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहे. सो त्याला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतीमध्ये तो व्हिजिट करतो. काही सजेशन्स असतील, शेतकरी लोकांच्या अडचणी असतील तर तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. ये देखो गाइज, कोई तो यहाँ पे छुपा के रखा है. अच्छे से पके वाली के लिए ये, और कोई तो भी खेत के पास में छुपा के रखा है. यहाँ से तोड़ के लाया और यहाँ पे लाके छुपा के रखा है. गाइज थैंक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. थैंक यू.